सामाजिक विज्ञानाचे धडे देणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजे टीस ही संस्था नव्या धोरणामुळे आता वादात सापडली आहे। पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणत्याही राजकीय आंदोलनामध्ये सहभागी होता येणार नाही अशी लेखी हमी यापुढे द्यावी लागणार आहे। यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईतल्या नावाजलेल्या संस्थांपैकी एक। समाजकार्याचं प्रशिक्षण देणारी देशातली पहिली संस्था असा या संस्थेचा लौकिक। टाटा ट्रस्टच्या वतीने या संस्थेची स्थापना करण्यात आली। मात्र टीस आता मुंबईतलं JNU बनतंय की काय अशी भीती व्यक्त केली जाते। त्याला कारण म्हणजे टीस मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि वादग्रस्त भूमिका, आणि त्यामुळेच संस्थेनं नव्यानं प्रवेश घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे। यात 10 अटींमधील काही अटींमुळे नवा वाद निर्माण झालाय। काय आहे टीसची नवी नियमावली? कोणत्याही राजकीय प्रस्थापित विरोधी निदर्शनं आंदोलनात सहभागी होण्यास बंदी, संस्थेचे शैक्षणिक वातावरण बिघडवणाऱ्या कृतीत सहभागी होण्यास नकार, संस्थेच्या धोरणांचं उल्लंघन केल्यास विद्यार्थ्याची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार टीसला, अटी शर्ती वाचून विद्यार्थ्यांची सहमती असल्याची हमीपत्रावर स्वाक्षरी, हमीपत्रक कायदेशीररित्या बंधनकारक आणि प्रवेशाचा अविभाज्य भाग। सामाजिक शिक्षणाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर ही बंदी आल्यानं नवा वाद निर्माण झालाय। संस्थेच्या या नव्या नियमावलींना आंबेडकर स्टुडंट असोसिएशन आणि प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फोरम या विद्यार्थी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवलाय। विद्यार्थी संघटनांची भूमिका काय? टीस केंद्र सरकारच्या ताब्यात असल्यानं अशा अटी शर्ती लादल्या। सामाजिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना भूमिका घेण्यास बंदी कशासाठी? लोकशाहीत विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा, या अटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण। संस्थेच्या परिसरात स्वातंत्र्य राहिलं नसल्याची तक्रारही करण्यात येते। दलित आदिवासी विद्यार्थ्यांच्या फी बाबतही यापुढे आंदोलन करता येणार नाही असं विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे। विद्यार्थी हितासाठी काम करणाऱ्या PSF सारख्या विद्यार्थी संघटनेवरती बंदी आणणं हा पुरोगामी महाराष्ट्रातील अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे। विद्यार्थ्यांना मदत करणं, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजकीय मुद्द्यांवरती कॅम्पसमध्ये वेगवेगळे चर्चासत्र आणि व्याख्यानमाला आयोजित करणं हा कोणत्या स्वरूपाचा गुन्हा आहे समजायला मार्ग नाही। खऱ्या अर्थानं शैक्षणिक संस्थांमधील लोकशाहीकरण बळकट करणं अत्यंत गरजेचं असताना शैक्षणिक संस्थांमधील लोकशाहीच उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान या शासनाच्या माध्यमातून होत आहे। संस्थेच्या व्यवस्थापनाकडून मात्र हे आरोप नाकारण्यात आलेत। सन्मान संहितेतील मार्गदर्शक तत्व केवळ सूचक स्वरूपाची आहेत आणि प्रत्येक उल्लंघनासाठी दंडात्मक उपाय होऊ शकत नाहीत असं संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। टीस प्रशासनाची भूमिका काय? एखाद्या संस्थेत कार्यक्रम करायचा असेल तर परवानगी सगळीकडे घ्यावी लागते। पालकांनी संस्थेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवलं, त्यांची काळजी घेण्यासाठी ही पावलं। सगळीकडे परवानगी नाकारली जाणार नाही। संस्थेला चांगलं आणि वाईट उमगतं। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि जबाबदारीवर संस्थेनं प्रश्न उपस्थित केलेत। मी सध्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या बाहेर आहे। खरं तर या संस्थेकडून एक नवी नियमावली जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात म्हटलंय की मी हे कबूल करतो की जर मी कोणतंही अपरिहार्य काम केलं तर माझी नोंदणी रद्द करण्याचा अधिकार टीस ही संस्था राखून ठेवते। मी कोणत्याही राजकीय प्रस्थापित विरोधी देशभक्तीपर चर्चा, निदर्शने, धरणे किंवा संस्थेचे शैक्षणिक वातावरण बिघडवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृतीत सहभागी होणार नाही। मला समजते की कोणत्याही उल्लंघनामुळे माझ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल। आता आपण ह्याच्यातलं जर पाहिलं तर कुठलेही धरणे म्हणजे आंदोलनं आणि संस्थेविरोधातली भूमिका आता विद्यार्थी या निर्णयामुळे घेऊ शकणार नाही। त्यामुळे आता विद्यार्थ्यांमुळे मध्ये रोष पाहायला मिळत आहे। टीस संस्था गेल्या काही काळापासून वाद आणि आंदोलनामुळे चर्चेत राहिली आहे। टीस संस्थेतील वाद, टीस प्रशासनाकडून डावी विद्यार्थी संघटना प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम अर्थात PSF वर बंदी, दलित PhD स्कॉलर आणि PSF सदस्य रामदास KS यांना 2 वर्षांसाठी कॅम्पसमधून प्रतिबंधित केलं। 9 PhDच्या विद्यार्थ्यांनाही संस्थेकडून वसतिगृहातून बेदखल करण्याच्या नोटिसा। BBC डॉक्युमेंटरी स्क्रीनिंग वरूनही वाद, भगतसिंग मेमोरियल व्याख्यानमालेतील वक्तव्यांवरूनही वाद।
आदिवासी दलित विद्यार्थ्यांचं फीसाठीचं आंदोलन, 115 शिक्षकांचं निलंबन यावरूनही टीस मध्ये वाद झाला होता. शिक्षक निलंबनाच्या मुद्द्यावर विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर या शिक्षकांसाठी 6 महिन्यांचा निधी मिळाला. आता हे शिक्षक डिसेंबर पर्यंत नोकरीवर असतील. त्यानंतर हे शिक्षक गेले तर PhDच्या विद्यार्थ्यांचं काय होणार हा प्रश्नही विद्यार्थ्यांसमोर आहे. आता नव्या नियमांनुसार विद्यार्थी निदर्शनं आणि आंदोलनही करू शकणार नाहीत. त्यामुळं आता टीस मध्ये पुढं काय होणार हे पाहावं लागणार आहे. या संस्थेत जयंती उत्सव असतील, मग त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असो किंवा इतर महामानवांच्या जयंत्या ज्या त्या मोठ्या जल्लोषात पार पाडल्या जायच्या, पण त्याही मागच्या वर्षभरापासून झाल्या नाहीत असं सुद्धा मत आता विद्यार्थ्यांनी मांडलं गेलेलं. त्यामुळं नेमकं या संस्थेचं हे गणित का तयार झालं याचा प्रश्न अद्याप सोडवला गेला नाही. विद्यार्थ्यांकडून या संदर्भातला रोष निर्माण केला गेलाय. त्यामुळे आता ही संस्था काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.